आणि आताच्या आपल्या सीफूड टिप्स. माझी पहिली टिप अशी आहे की याच्यामध्ये मी क्रॅब मीट वापरलं. तर क्रॅब मीटच्या ऐवजी तुम्ही छोटे छोटे कोळंबी घेऊन सुद्धा तुम्ही ते मिश्रण बनवू शकता आणि असे छान स्प्रिंग रोल्स तुम्ही अगदी घरच्या घरी बनवू शकता. माझी दुसरी टिप अशी आहे की आपण प्रॉन जेव्हा ब्लांच करतो किंवा पाण्यातनं वाफवून घेतो तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडंसं विनेगर घाला किंवा लिंबाचा रस घाला. म्हणजे ते प्रॉन्स तुम्ही नंतर सुद्धा तुम्हाला कधी वापरायचे असतील तर तुम्ही ते टिकवू शकता. साधारणतः 2-3 दिवस ते त्या पाण्यात अगदी व्यवस्थित राहतात. आणि माझी तिसरी टिप अशी आहे की ज्या पाण्यातनं आपण प्रॉन्स किंवा क्रॅब आपण बॉईल करून घेतो ते त्याच पाण्यामध्ये तुम्ही कांदा, काळी मिरी, नंतर तमालपत्र, लसूण यासारखे थोडेसे पदार्थ घालून ते पाणी खूप आटवा आणि नंतर एका ट्रेमध्ये सेट करून ठेवा. त्याचं जे लिक्युअर तयार होईल ते तुम्ही नुसतं फ्लेवरिंग करता तुम्ही तुमच्या डिशमध्ये नुसते 4-4 चमचे किंवा 2-2 ड्रॉप्स जरी घातले तरी तुमच्या डिशला एक छान असा सीफूडचा स्वाद येईल, सुगंध येईल. या तिन्ही टिप्स तुम्ही नीट लक्षात ठेवा.